राजूर महाराष्ट्रातील निसर्गाचं वरदान लाभलेलं एक छोटंसं गाव आणि त्या गावातील एक 17 वर्षाची मुलगी ऋतुजा शिंगाडे. शिक्षणात हुशार, आयुष्यात काहीतरी करायचे हे ध्येय बाळगणारी. पण 21 एप्रिल 2025 पासून तिचं आयुष्य जणू थांबूनच गेलं एका गंभीर आजारामुळे. आणि त्या गंभीर आजाराचं निदान कसं झालं, राज्याचा आरोग्य विभाग व स्वतः आरोग्य मंत्री ऋतुजाच्या मदतीला कसे धावून आले, याची कहाणी ऐकूया खुद्द ऋतुजाच्या तोंडून. माझं नाव ऋतुजा जयवंत शिंगाडे. 21 तारखेला पोटात दुखत होतं रात्री. त्याच्यानंतर 22 तारखेला गावातल्याच दवाखान्यामध्ये ॲडमिट गेले होते हे करायला. तेव्हा कळलं की गावेळ झाली म्हणून. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी अकोल्याला ॲडमिट केलं होतं. त्याच्यानंतर नाही आठवत मला काही. या मुलीला माझ्या कावीळचा आजार झाला पाण्यामुळं. तिला इथं अकोल्याला नवल्यांकडे ॲडमिट केलं पहिलं. त्या दिवशी तिला रात्री वॉमिटिंग झाल्यानंतर तिला अकोले येथे ॲडमिट करण्यात आलं. अकोल्यामध्ये ती 2 दिवस IPD होती. त्यानंतर तिला तिथनं तक्रार कमी न झाल्या कारणाने तिला संगमनेरला पाठवण्यात आलं डॉक्टर सोनंबेकर यांच्याकडे. तिथं तिला हेपॅटिक एन्सेफॅलोपॅथी असं निदान झाल्यानंतर तिला रुग्णाची परिस्थिती सगळी नातेवाईकांना सांगितल्यानंतर नातेवाईकांनी तिला सह्याद्री हॉस्पिटलला नेण्याचा निर्णय घेतला आणि 25 तारखेला ती सह्याद्री हॉस्पिटल येथे ॲडमिट झाली. ऋतुजाचा भाऊ, मोठा भाऊ किरण जयवंत शिंगाडे, जो की मास कम्युनिकेशन करून मुंबईत चित्रपट सृष्टीमध्ये एक छोटं मोठं काम करतोय, स्ट्रगल करतोय. तर तो तिकडनं पुण्याला आला. त्याचे पुण्यात काही मित्र असल्या कारणाने त्यांनी सह्याद्री हॉस्पिटल येथे तिची पेशंटची सोय केली. तिथं तिला ॲडमिट केलं. ती ऋतुजाला जेव्हा पुण्याला ॲडमिट केलं तेव्हा ती पूर्ण बेशुद्ध अवस्थेत होती. तिला काही समजत नव्हतं. तर त्यानंतर किरणने फोन केला का तिला ॲडमिट करून घेतलं आहे. तर दुसऱ्या दिवशी जेव्हा मी पुन्हा फोन केला तर किरणनी मला सांगितलं का तिथले डॉक्टर सांगताय ऋतुजाची तब्येत फार सुधारलेली नाही आणि तिला लिव्हर ट्रान्सप्लांट करायला लावतायत आणि त्याचा खूप मोठा खर्च येणार आहे. तर मग आपण तसा त्याला आधार दिला का किरण काय होणार नाही, उपचार चालू राहू दे, आपण बघू. तर त्याच्याकडे थोडीफार असणारी जी सेविंग आहे, थोडीफार आता 2-3-4 वर्ष झाले तो मुंबईत काम करतोय, त्याच्यावर त्याचा पहिला 1-2 दिवसाचा खर्च भागला. त्यानंतर त्याच्या मित्रमंडळींनी मदत केली, आमच्या गावातल्या काही मित्रांनी त्याला मदत केली. तर त्यानुसार पहिले 5-6 दिवस त्याचे निघून गेले. पण त्या दरम्यान राजूरमध्ये जिल्ह्याचे CEO, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष शेरेकर, त्यांच्याबरोबर तालुक्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी नागरगोजे सर यांनी राजूर येथे भेट दिली असता त्यांना सदर रुग्णाविषयी मी माहिती दिली. असं आमची भगिनी पुण्याला सह्याद्री हॉस्पिटल येथे उपचार घेते आणि त्याची प्रकृती अशी. त्या दिवसानंतर तालुक्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी DHO नागरगोजे सर हे सातत्याने त्या सह्याद्री हॉस्पिटलच्या प्रशासनाच्या आणि किरणच्या संपर्कात होते. तर किरण रोज मला कोटेशन पाठवायचा. पहिल्यांदा 15 लाखाचं कोटेशन आलं, ते 18 लाखाचं झालं, 20 लाखाचं झालं, 22 लाखाचं झालं. आणि नंतर तर ते जेव्हा त्याचं तो हतबल झाला, तो म्हणे आता आपण काय करू शकत नाही. तर त्याला मी म्हटलं आपण काहीतरी करू. तर मग दरम्यानच्या काळात जेव्हा ऋतुजा ॲडमिट होती त्यावेळेस आमच्या तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब यांना हे माहिती होतं पहिल्या दिवसापासून का तिला पुण्याला नेलेलं आहे. आम्ही ते सांगितलं होतं. योगायोगानं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या निमित्त महाराष्ट्राचं कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक त्यांचे जन्मगावी असल्यामुळे त्या कार्यक्रमाला आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब त्या ठिकाणी आले होते आणि डॉक्टर जालिंदर बोर साहेबांच्या माध्यमातून आरोग्यमंत्र्यांची भेट घेतली. तर तालुक्यातील शिवसेना नेते, तालुक्याचे माजी सभापती मारुती मेंगा, तालुका शिवसेनेचे तालुका अध्यक्ष सुशांतजी गजे आणि तालुक्याचे अकोले तालुक्यातील शिवसेना नेते जावेद जागीरदार आणि मी स्वतः हर्षल मुतडक, आम्ही 4 जण अहिल्यानगर शहरामध्ये माननीय मंत्री महोदयांना भेटलो. पेशंटची सद्यस्थिती सांगितली. त्यांना सांगितलं का पेशंट दारिद्र्यरेषेखालच्या कुटुंबातील आहे. मग त्यांनी तात्काळ त्यांच्या मंत्री महोदयांनी त्यांच्या यंत्रणेला आदेशित केलं आणि दुसऱ्याच दिवशी हॉस्पिटल प्रशासनाला संबंधित बिल माफ करावं म्हणून पत्र दिलं. ते सह्याद्री हॉस्पिटल धर्मादाय आयुक्तामध्ये असल्या कारणाने
मंत्री महोदयांनी केलेल्या पत्र व्यवहाराला तात्काळ मंजुरी मिळाली आणि त्या पेशंटचं बिल प्रशासन माफ करतंय असं सांगितलं. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. त्यांच्या यंत्रणेने लगेच चला आमचे ग्रामपंचायत सदस्य राम मुथडक आणि काही सहकारी त्यांना भेटले आणि आंबेडकर साहेबांच्या हॉस्पिटलचं संपूर्ण बिल माफ केलं. जवळजवळ 22 लाखाचं बिल माफ केलं त्यांनी. कुठल्या एका पत्रावर आणि एका फोनवरती तेवढं सगळं बिल माफ केलं. ती कन्या व्यवस्थित घरी आलेली आहे. तसं तर सामान्य कुटुंबाला 1 लाख हा आकडाच फार मोठा आहे, तेव्हा 33 लाख रुपये तर मी तर म्हणतो सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेरचा आहे. स्वप्नातही इतक्या मोठ्या रकमेचा विचार सुद्धा येत नाही. खरं तर जो काही प्रसंग ह्या परिवारामध्ये आला, इतकी मोठी रक्कम जर आपल्यासारख्या परिवारामध्ये देखील सुद्धा जर भरायची वेळ आली तर आपल्याला देखील सुद्धा ती भरता येणार नाही. अशा प्रकारची इतकी मोठी अडचण आरोग्यमंत्र्यांनी या ठिकाणी दूर केली आणि म्हणून याची आम्ही सर्वजण जाणीव ठेवू. तो परिवार देखील सुद्धा त्यांचे ऋण कधी विसरणार नाही. ज्यावेळेस रुग्णाला ही मदत मिळाली त्यावेळेस रुग्णाचे जे कोणी भाऊ होते त्यांनी मंत्री महोदयांचं खूप वेळा आभार माझ्यापर्यंत व्यक्त केले आणि त्यांच्या वतीनेही मी आरोग्यमंत्री आंबेडकर साहेबांचं आभार मानतो आणि आमच्या आरोग्याच्या पूर्ण टीमच्या वतीनेही त्यांचा आभार मानतो. पूर्ण गावाचे आशीर्वाद ऋतुजाच्या मागे असल्यामुळे आणि मंत्री महोदयांचं इतकी कॅबिनेट मंत्री असून देखील इतकी सहज भेट झाली आणि ही मदत मिळाली त्याबद्दल त्यांच्याकडून आणि मी स्वतः त्यांचा आभार. ऋतुजाचं आयुष्य पुन्हा पूर्वपदावर आलंय, पण त्यामागे आहे एक संपूर्ण यंत्रणेचा हात. आपल्या महाराष्ट्राची शासकीय आरोग्य यंत्रणा जी खंबीरपणे न बोलता न थांबता प्रत्येक जीवासाठी लढते. अशाच आरोग्य विभागाच्या यशोगाथेसाठी आमच्याशी जोडले जा.